त्याच आपण जाणून घेतोय पुढली आणखीन एक चर्चेतली बातमी। ती अशी आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून मराठी माणसांना साथ घातली आहे। रात्र वैरेची आहे, सतर्क रहा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। राज ठाकरे हे निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वीच मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। राज ठाकरेंचं पुन्हा मराठी कार्ड। एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा। राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन। रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। सत्ताधाऱ्यांचा राज ठाकरेंवर पलटवार। इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, विकसित मुंबई करता मतं मिळतील असं मला वाटतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या राजकारणाची दिशा निश्चित केली आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन मराठी मुद्द्याच्या ट्रॅकवरती धावणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही। मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। मतदार याद्यांमधला घोळ, दुबार मतदार या मुद्द्यावरनं मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। महाविकास आघाडीनं या मुद्द्यावरनं काढलेल्या सत्याच्या मोर्चात देखील राज ठाकरे सहभागी झाले होते। यावेळी बोलताना त्यांनी दुबार मतदारांचा पर्दाफाश केला होता। पुन्हा एकदा राज ठाकरेंनी हाच मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा पुढे केला असला तरी सत्ताधाऱ्यांनी यावरती निशाणा साधत ही निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, विकसित मुंबई करता मतं मिळतील असं मला वाटतं। मुंबई महानगरपालिकेतून पैसा कमवणं आणि टक्केवारी खाणं हा एकमेव जो ज्यांचा धंदा होता त्यांना ही सत्ता मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। मराठी माणसाची साठी ही शेवटची नाही तर हे टक्केवारी घेणाऱ्यांसाठी शेवटची निवडणूक आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक राज ठाकरेंच्या मनसेसाठी जणू एक प्रकारे अस्तित्वाची लढाई आहे। महापालिका निवडणुकांनंतर राज्यात थेट 2029 मध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे। पुढील 5 वर्षात मोठ्या निवडणुका नसल्यामुळे पालिका निवडणुकीत यश न मिळाल्यास मनसेला त्यांचा केडर सांभाळणं अवघड जाऊ शकतं। खूप मोठी प्रतिष्ठा त्यांची पणाला लागणार आहे, कारण राज ठाकरे हे असे नेते आहेत की ज्यांचं बोलणं ऐकलं जातं, ज्यांच्या सभांना गर्दी होते, ज्यांच्या विधानांवर बराच काळ चर्चा होते, मग ती विधानं अनुकूल असोत की प्रतिकूल असोत, परंतु मग त्याचं जे गमक आहे, त्याचं जे परिणाम आहे तो निवडणुकीतून का दिसत नाही। हा निवडणुकीतून परिणाम दिसण्यासाठी त्यांना ठाम भूमिका घेऊन लोकांसमोर जाणं आवश्यक आहे, त्याचबरोबर पक्षाच्या केडरला सांभाळणं आवश्यक आहे। हे करण्यासाठीच बहुधा ते आता मैदानात उतरले आहेत। मनसेनं आपल्या स्थापनेपासूनच मराठीच्या मुद्द्याला प्राधान्य दिलंय। मधल्या काळात राज ठाकरेंनी कडवट हिंदुत्वाची शाल पांघरल्याचं बघायला मिळत होतं, पण आता पुलाखालनं बरंच पाणी गेलंय। आगामी पालिका निवडणुकीत त्यांना उद्धव ठाकरेंची साथ मिळणार आहे, त्यामुळे मनसेचा आत्मविश्वास दुणावलाय। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्याला फुंकर घातली आहे। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।